नमस्कार. आज आपण हिंदू परंपरेतल्या एका अत्यंत शक्तिशाली स्तोत्राचा अर्थ उलगडणार आहोत. ते म्हणजे हनुमान वडवानल स्तोत्र. या स्तोत्राची कथा सुरू होते एका महाभयंकर अग्निकांडातून, म्हणजे लंकेच्या त्या पौराणिक दहनापासून. आपल्याला माहितीच आहे, लंका दहनाच्या वेळी हनुमानाने आपल्या जळत्या शेपटीने राक्षसांचं अख्खं शहर आगीच्या बक्षस्थानी दिलं होतं. पण हा काही उगाच केलेला विध्वंस नव्हता, नाही. तो होता सीतेच्या अपहरणाचा बदला, एका दैवी क्रोधाचा ठरवून केलेला प्रहार. पण गंमत म्हणजे ह्या सगळ्या गोंधळात आणि भडकलेल्या ज्वालांमध्ये एक घर मात्र पूर्णपणे सुरक्षित राहिलं. आता प्रश्न हा आहे की असं का झालं, आणि हेच उत्तर आज आपण ज्या स्तोत्राबद्दल बोलतोय त्याच्या उगमाची किल्ली आहे. चला तर मग ह्याच्या मुळाशी जाऊया. याचं उत्तर एका अशा व्यक्तीमध्ये दडलंय ज्याने आपल्या घराण्यावरील निष्ठेपेक्षा धर्माला जास्त महत्त्व दिलं. ते वाचलेलं घर होतं विभीषणाचं. हनुमानाचा अग्नी हा काही साधा अग्नी नव्हता, तर ती एक प्रकारची दैवी बुद्धिमत्ता होती, जिला अधर्मी कोण आणि भक्त कोण यातला फरक कळत होता. आणि हाच दैवी विवेकी अग्नी पाहून विभीषणाने हनुमान वडवानल स्तोत्राची रचना केली. ही केवळ एक कविता नव्हती, तर ते एक अत्याधुनिक आध्यात्मिक तंत्रज्ञान होतं, जे अशा व्यक्तीने तयार केलं होतं ज्याला प्रकाश आणि अंधार या दोन्ही शक्तींचं सखोल ज्ञान होतं. तर इथला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या नावाचा अर्थ समजून घेणं. हा वडवानल अग्नी नक्की आहे तरी काय? हिंदू ब्रह्मांडशास्त्रानुसार वडवाग्नी म्हणजे समुद्राच्या तळाशी असलेला एक अग्नी. ही काही विनाशकारी शक्ती नाहीये, तर एक नियामक शक्ती आहे. ती समुद्रातल्या गोंधळावर नियंत्रण ठेवून वैश्विक संतुलन राखते, जेणेकरून महाप्रलय टाळता येईल. आणि हेच या स्तोत्राचं मुख्य तत्व अगदी सोप्या भाषेत सांगतं. म्हणजे बघा, जसं वडवाग्नी महासागरावर नियंत्रण ठेवतो, अगदी त्याचप्रमाणे हे स्तोत्र हनुमानाच्या शक्तीचं आवाहन करून शरीरातल्या रोगांच्या आणि नकारात्मकतेच्या आंतरिक गोंधळावर नियंत्रण मिळवतं. किती सुंदर साधर्म्य आहे, नाही का? चला, आता या स्तोत्राच्या रचनेकडे वळूया आणि पाहूया की हे कसं एका अचूक आध्यात्मिक सूत्राप्रमाणे तयार झालं आहे. स्तोत्राची सुरुवात म्हणजे विनियोग त्याचे आध्यात्मिक समन्वय निश्चित करते. हे स्तोत्र स्वतः प्रभू श्रीरामापासून आले आहे हे इथं स्थापित होतं, आणि त्याची मुख्य देवता श्री वडवानल हनुमान आहे हे स्पष्ट होतं. सोबतच राम आणि ह्रीम सारखे बीज आणि शक्तिमंत्र त्याच्या ऊर्जेचा स्रोत ओळखतात. आता यातली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे हे बीज मंत्र हे फक्त शब्द नाहीत, त्या जणू काही सॉनिक कीज किंवा ध्वनी चाव्या आहेत, ज्या एका विशिष्ट उपचार लहरीला अनलॉक करण्यासाठी बनवल्या आहेत. या आदिम कंपनांमुळे मानवी शरीरातील पाण्यामध्ये एक ऊर्जेचा प्रतिध्वनी निर्माण होतो आणि मग आवश्यक बदल घडून आणला जातो. मग हे स्तोत्र नक्की कोणत्या आजारांवर उपचार करण्यासाठी आहे? तर याच्यात एक आश्चर्यकारकपणे तपशीलवार यादी दिली आहे. हे स्तोत्र वेगवेगळ्या प्रकारच्या तापांचं, म्हणजे ज्वराचं जवळजवळ वैद्यकीय अचूकतेने वर्गीकरण करतं. रोज येणाऱ्या तापापासून ते 2 दिवसांनी 3 दिवसांनी येणारा ताप किंवा जुनाट ताप, या सगळ्यांना छाटून टाकण्याची आज्ञा थेट हनुमानाला दिली जाते. आणि एवढंच नाही, तर हे स्तोत्र केवळ मानवीच नव्हे, तर महेश्वर आणि वैष्णव ज्वर यांसारख्या दिव्य उत्पत्तीच्या आजारांनाही संबोधित करतं. यावरून त्याची सर्वात शक्तिशाली असंतुलन शांत करण्याची क्षमता दिसून येते. शारीरिक आजारांच्या पलीकडे जाऊन हे स्तोत्र एक ढाळ म्हणून काम करतं. शाकिनी, डाकिनी, भूत, प्रेत, पिशाच आणि ब्रह्मराक्षस यांसारख्या विविध नकारात्मक शक्तींची नावं घेऊन त्यांना घालवून देण्याची स्पष्ट आज्ञा यात दिलेली आहे. आता ही पूर्ण शक्ती मिळवण्यासाठी परंपरेनुसार एका विशिष्ट आणि शिस्तबद्ध साधनेचं वर्णन केलं गेलं आहे, ज्याला अनुष्ठान म्हणतात. हे 40 दिवसांचं अनुष्ठान एक प्रकारची रासायनिक प्रक्रियाच आहे. यात सप्तधान्यांपासून बनवलेला दिवा आणि साधकाच्या उंची एवढी लाल वात हे साधक आणि आवाहन केलेल्या दैवी ऊर्जेमध्ये थेट संबंध निर्माण करतात. अर्थातच ही शिस्त खूप कठीण आहे. पूर्ण ब्रह्मचर्य, सात्विक आहार, शारीरिक आणि मानसिक शुद्धता या सगळ्याचा मुख्य उद्देश साधकाला शुद्ध करणे हाच आहे, जेणेकरून तो वडवानल हनुमानाच्या प्रचंड पराक्रमाला आणि ऊर्जेला सुरक्षितपणे धारण करण्यासाठी एक योग्य पात्र बनू शकेल. आणि सरतेशेवटी हे स्तोत्र परिवर्तनाचं एक साधन आहे.
यातली असाध्यम साधय साधय ही विनंती म्हणजे घोषणाच आहे की एकाग्र भक्ती आणि दैवी मदतीने मोठ्यात मोठी संकटही दूर केली जाऊ शकतात. अशक्य ते शक्य केलं जाऊ शकतं. आणि हे आपल्याला एका अंतिम विचारावर आणून सोडतं. याला आपण एक आध्यात्मिक साधना मानू किंवा एक शक्तिशाली रूपक, पण गोंधळात सुव्यवस्था आणणाऱ्या एका बुद्धिमान ऊर्जेची कल्पना आजही तितकीच प्रासंगिक वाटते. आपल्या आधुनिक जगात असा कोणता गोंधळ आहे जो अशाच एका नियामक अग्नीची वाट पाहत आहे? विचार करण्यासारखा गोष्ट आहे.